आपल्याकडे आला आहे रिअलमीचा C21Y कॉम्बो फोल्डर बदलण्यासाठी. आता आपण त्याला खोलणार आहे. बॅक पॅनल खोलायचं पहिले. त्यानंतर स्क्रू खोलायचे वरचे. दमाने स्क्रू खोलायची. वरचं फोल्डर काढायचं. खालचं रिंगर पण खोलून घ्यायचं नट काढून. त्यानंतर बॅटरी पण काढायची. ट्यूझर घ्यायचं किंवा चिमटा घ्यायचा बॅटरी काढण्यासाठी. हात दाबून कॉम्बो बाहेर पहिला काढून टाकायचा. हा आहे जुना कॉम्बो. याला दुसरा नवीन डिस्प्ले लावून चेक करायचा पहिले. चेक करायचा मगच फिट करायचा. तसा फिट नाही करायचा. आपल्याकडे होलसेल कॉम्बो पण मिळते. ऑल रेग्युलर मॉडेल उपलब्ध असतात. हो कॉम्बोचा टच व्यवस्थित चेक करून घेणे. चेक केल्यानंतर परत खोलून घ्यायचा. खोलल्यानंतर व्यवस्थित बॉडी साफ करायची. फ्रेम साफ करून घ्यायची. फ्रेम साफ केल्यानंतर फ्रेम साफ करण्यासाठी कटरचा किंवा ट्यूझरचा यूज करायचा आहे. किंवा 4वे असला तर 4वेचा पण यूज होतो. 4वेने व्यवस्थित निघतं. ब्रशने बॉडी साफ करून घ्यायची. साफ करून झाल्यानंतर लगेच बेंड आहे का बघायची. त्यानंतर फ्रंट कॅमेरा साफ करून घ्यायचा. फ्रंट कॅमेरा साफ झाल्यावर लगेच ट्यूब सोडायची. ग्लूनी कॉम्बो चिटकतो. हा ग्लू असतो. ग्लू कॉम्बोचे स्टिकर काढून घ्यायचे. खालचं स्टिकर चिटकून द्यायचं त्या कॉम्बोला. त्यानंतर कॉम्बो चिटकून द्यायचा. कॉम्बो चिपकायचा व्यवस्थित फिट झाला बघायचा. त्यानंतर वरची स्ट्रीप लावून द्यायची. स्ट्रीप लावल्यानंतर बॅटरी लावायची. बॅटरी लावल्यानंतर रिंगर लावायचं. रिंगर लावल्यानंतर वरचं लावायचं. त्यानंतर नटाने आवळून घ्यायचं.